नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्रोवन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आपण आजच्या ॲग्रोवन शेत मार्केट पॉडकास्ट मधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत। आज आपण सोयाबीन, कापूस, मका, हिरवी मिरची आणि केळी पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत। आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात आज सुधारणा दिसून आली, तर सोयाबीनही काहीसे वाढले होते। सोयाबीनचे वायदे आज दुपारपर्यंत $10.09 प्रति बुशेल्सवरती होते, तर सोयाबीन $291 प्रति टनांवरती पोहोचले होते। देशातही सोयाबीनचे भाव कमी झाले आहेत। देशातील बाजारात प्रक्रिया प्लांट्सने आपल्या खरेदीचे भाव आज 4,375 ते 4,470 रुपयांच्या दरम्यान काढले होते, तर बाजार समित्यांमधील व्यवहार 3,800 ते 4,200 रुपयांनी झाले। सोयाबीनच्या भावातील चढउतार कायम राहतील असा अंदाज अभ्यासकांनी दिला। कापसाच्या भावात आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातील बाजारात चढउतार सुरूच आहेत। आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे आज दुपारपर्यंत 69.79 सेंट प्रति पाऊंडवरती होते, तर देशातील वायद्यांमध्ये काहीसे चढउतार सुरूच आहेत। जानेवारीच्या वायद्यांसाठी कापसाला 56,000 रुपयांनी व्यवहार झाले। देशात कापसाचा सरासरी भाव आज 6,500 ते 7,300 रुपयांच्या दरम्यान होते। कापसाच्या भावातही चढउतार कायम राहू शकतात असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला। मक्याच्या बाजारात मागील 3 दिवसांपासून नरमाई दिसून आली। दिवाळीनंतर बाजारात मक्याची आवक वाढत आहे, तसेच मक्यामध्ये ओलावा देखील जास्त दिसत आहे। परिणामी दिवाळीनंतर बाजारात भाव कमी झाल्याचे दिसत आहे। मका सध्या बाजारात 1,600 ते 2,000 रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे, तर बाजारातील आवक यापुढच्या काळात आणखी वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे। पण मक्याला मागणी असल्याने आवकेचा दबाव कमी झाल्यानंतर मका दरात सुधारणा अपेक्षित आहे, असे मका बाजारातील अभ्यासकांनी सांगितले। राज्यात केळी दरात सतत चढउतार होत आहे। बाजारातील केळीची आवक कमीच आहे, तसेच पुढील काळात आवकही कमीच राहण्याचा अंदाज आहे। राज्यात केळीला सध्या 1,200 ते 1,900 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत आहे। पुढे सणासुदीचा कालावधी आहे, त्यामुळे केळी दरात वाढ होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे। केळी आवकात पुढेही वाढ होणार नाही अशी स्थिती आहे। नवती बागांमधून केळीची आवक डिसेंबर-जानेवारीमध्ये सुरू होईल, तर पिलबाग केळीमधील आवकही डिसेंबरमध्ये सुरू होईल। यात दर्जेदार केळीचा सध्या तुटवडा आहे, त्यामुळे केळीच्या दरात सुधारणा होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। राज्यातील बाजारात हिरव्या मिरचीचे भाव सध्या टिकून आहे। बाजारात हिरव्या मिरचीची आवक काहीशी वाढलेली दिसते, पण बाजारात मागणीही चांगली आहे। त्यातच नुकत्याच झालेल्या पावसाचा मिरची पिकाला मोठा फटका बसला, त्यामुळे मिरचीला उठाव मिळत आहे। बाजारात मिरचीचे भाव सध्या 3,000 ते 4,000 रुपयांच्या दरम्यान आहेत। पुढच्या काळात बाजारातील मिरची आवक काहीशी वाढू शकते असा अंदाज आहे, त्यामुळे मिरचीचे भाव सध्या टिकून राहू शकतात असा अंदाज बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत। हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा।